हा आमचा धर्म आणि ही आमच्या धर्माची मंदिरे, अशी टीका प्रत्यक्ष राज ठाकरे यांनी केलेली आहे. सगळी घटना मी तुम्हाला सविस्तर सांगणार आहे. एवढंच नाही तर उद्धव ठाकरे यांचं एक स्टेटमेंट ते सुद्धा सांगणार आहे. पूर्ण व्हिडिओ पहा. काल राज ठाकरे यांचं भाषण तुम्ही सगळ्यांनी पाहिलं. सिद्धिविनायक मंदिराच्या काही विश्वस्तांनी डेप्युटी सीएम एकनाथ शिंदे यांना लिहिलेल्या पत्राचा दाखला देत सिद्धिविनायक गणपती मंदिराच्या दानपेटीतून वर्षाला सुमारे 18 कोटी रुपयांची चोरी होत असल्याचा आरोप मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शनिवारी केला. अयोध्येमधील राम मंदिरामध्ये 1400 कोटींची चोरी होऊनही सरकारमधील कोणीही व्यक्ती, प्रधानमंत्री मोदी आणि कोणीही या अपहारावर बोलत नाहीत. भाविक म्हणून मंदिरात गेल्यावर दानपेटीत दान टाकतो, पण मंदिरातील माणसंच चोऱ्या करून मंदिर लुटत आहेत आणि हा आमचा धर्म आणि ही आमच्या धर्माची मंदिरे, अशी टीका यावेळेस राज ठाकरे यांनी केलेली आहे. परंतु याची जबाबदारी कोणी घेणार आहे का? कोणीही घेणार नाही. आणि ही आता इथून पुढे, इथून मागंही मंदिरामध्ये चोरी होतच गेली आणि इथून पुढेही होतच राहणार. आता राज ठाकरे यांनी प्रभादेवी येथील रवींद्र नाट्य मंदिरामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनाच्या 20व्या वर्धापन दिनाच्या मेळाव्यात बोलत असताना आता मनसेचे विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे यांनी सदस्य नोंदणीचा फॉर्म भरून सदस्य नोंदणी अभियानास सुरुवात केली. राज ठाकरे म्हणाले, दर बुधवारी सिद्धिविनायकाच्या दानपेटी रकमेची मोजदाद 50 लाखाच्या आत होत होती, परंतु दानपेटीतून पैसे चोरणारे काही कर्मचारी पकडल्यावर हीच रक्कम 1.5 कोटीपर्यंत पोहोचली. दर वर्षाला मंदिराचे सुमारे 18 कोटींचं नुकसान झालं असून याची वरिष्ठ पातळीवरील चौकशीची मागणी शिंदेंकडे केल्याचं सांगितलेलं आहे. परंतु या दान चोरीवर काही उपाय आहे का? तर उपाय अजिबात नाही. तुम्ही दान टाकत राहा आणि ते चोरी करत राहणार, हाच त्यावरचा एकमेव उपाय आहे. म्हणजे तुम्हाला जर तुमची संपत्ती, पैसा चोराकडे द्यायचा असेल तर तुम्ही खुशाल देऊ शकता. एवढा एकमेव पर्याय तुमच्याकडे आहे, दुसरा पर्याय नाही. तुम्ही पुण्य करायला जाता, परंतु तुमच्या हातून पाप घडत आहे. हाच एकमेव पाप करण्याचा पर्याय तुमच्याकडे आहे. तुर्तास आपण राज ठाकरे यांनी जो प्रश्न उपस्थित केलेला आहे त्याची समीक्षा करणार आहोत. राज ठाकरे अत्यंत जे वास्तववादी नेता, आजच्या काळामध्ये असा नेता भेटणं मुश्किल आहे. परंतु आपली जनता येडी आहे, त्याला कोण काय करणार. आणि काही गोष्टी दोन्हीकडूनही चुकत आहेत. काही मुद्दे असे आहेत जे नेत्यांनी लक्षात घेणं गरजेचं आहे, जनतेने लक्षात घेणं गरजेचं आहे. मुळात जनतेमध्ये सुद्धा नीतिमत्ता जागृत होणं आवश्यक आहे. आपल्या पैशावर चोरी कोण करत आहे, कोण डल्ला मारत आहे, पैसा दान कुठं दिला पाहिजे. आपल्या साधू संतांनी नेमकं काय सांगितलेलं आहे? साधू संतांनी सांगितलेलं आहे की दान देऊ नका, दान कुठं द्या? जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा, देव तेथेची जाणावा. अशा ठिकाणी जे गरीब आहेत, झोपडपट्टीत राहणारे आहेत, ज्यांना शिक्षण नाही, गरीब विद्यार्थी आहेत, अशा ठिकाणी दान द्या. तुम्ही ह्या पुजाऱ्यांना मंदिरामध्ये दान देऊन तुमचा पैसा हा फुकट वाया जाणार आहे. उलट तुम्ही पुण्य करण्याच्या ऐवजी पाप करत आहात. आणि यासाठी तुम्हाला जर प्रबोधनकार ठाकरे यांचं पुस्तक तुम्ही वाचा, देवळांचा धर्म आणि धर्माची देवळे, म्हणजे तुमच्या सगळ्यांच्या हा विषय लक्षामध्ये येईल. आपण कट्टर हिंदू आहोत, कट्टर सनातनी आहोत आणि त्यामुळेच आपण हिंदुत्वाचा पुरस्कार करतो. परंतु ते हिंदुत्व नेमकं कसं असलं पाहिजे हे सुद्धा समजून घेणं गरजेचं आहे. त्यासाठी सुद्धा प्रबोधनकार ठाकरे यांचं हिंदुत्व हे पुस्तक आहे, ते प्रत्येकाने वाचलं पाहिजे. आता सध्या धनुष्यबाण या चिन्हावरून उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यामध्ये रस्सीखेच सुरू आहे. काल उद्धव ठाकरे म्हटले की ते चिन्ह आम्हालाच भेटलं पाहिजे, नाहीतर मग गोठलं गेलं पाहिजे, त्यांनाही नाही आणि आम्हालाही नाही. खरं तर ते चिन्ह त्या चिन्हावर उद्धव ठाकरे यांचा हक्क आहे, अधिकार आहे आणि ते भेटलं पाहिजे. परंतु येथील आपल्या मोदी भाऊंनी काय केलेलं आहे? सगळी शासकीय यंत्रणा, सगळ्या गोष्टी स्वतःच्या ताब्यामध्ये घेतलेल्या आहेत. इलेक्शन कमिशन असेल, ईडी असेल, सगळं काही आपल्या मोदी भाऊने आपल्या ताब्यामध्ये घेतलेलं आहे. त्यामुळे आता जे सरकार म्हणेल त्या पद्धतीने निर्णय होईल. जर एखादा चांगला न्यायाधीश असेल जो सरकारचं ऐकत नाही तर काही सांगता येत नाही, परंतु शक्यता कमी आहे. आणि जर निर्णय व्हायचाच असता तर आतापर्यंत इतक्या दिवस निर्णय थांबला असता का, हा खरा प्रश्न आहे. मग आपल्या समोरच्या येणाऱ्या राज ठाकरे यांनी काल भाषणामध्ये जे मुद्दे मांडले त्यामध्ये मग आपल्याकडे येणाऱ्या काळामध्ये नेमक्या समस्या कोणत्या आहेत? धर्माची तर समस्या आहे, कारण ज्या धर्माच्या रक्षणासाठी आपण राम मंदिरासाठी सगळ्यात मोठं योगदान या देशामध्ये बाळासाहेब ठाकरे यांनी दिलेलं आहे आणि शिवसैनिकांनी दिलेलं आहे. आता तो धर्मच, त्या धर्माच्या मंदिरावरच या लोकांनी कब्जा केलेला आहे. त्यामुळे राम मंदिराला या लोकांच्या कब्जामधून मुक्त करून खऱ्या अर्थाने सर्वसामान्य हिंदूंच्या ताब्यामध्ये देणं गरजेचं आहे. यासाठी लढणं गरजेचं आहे. यासाठी उद्धव ठाकरे यांनी पुढाकार घेतलेला आहे.
जोपर्यंत हिंदू धर्म यांच्या नकली हिंदुत्वाच्या जाळ्यातून आपण बाहेर काढत नाहीत आणि खऱ्या हिंदुत्वासोबत उभा करत नाहीत, तोपर्यंत या समस्या सुटणार नाहीत. मित्रांनो, या समस्या अनेक आहेत. शेतकऱ्यांच्या आहेत, विद्यार्थ्यांच्या आहेत, बेरोजगारीच्या आहेत. या सगळ्या समस्या मांडण्याचं काम ठाकरे बंधू करत आहेत आणि आपलं नैतिक कर्तव्य आहे त्यांना साथ देणं. आपलं मत कॉमेंटमध्ये नक्की मांडा. जय महाराष्ट्र.